सुकी कुरकुरीत अशी भेंडीची भाजीची रेसिपी पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर एक लाईक करा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. भेंडी 250 ग्रॅम घेतलेली आहे. अगदी मस्त 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता 4 भेंडी घेऊन अगदी बारीक कट करत आहे चाकूने. हे बघा, अशा पद्धतीने भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी कट करत आहे. अगदी भेंडी कवळी आहे, सहज कट होत आहे. अजून आता परत त्याचे पुढचे देठ काढून टाकायचे आणि पाठीमागचे सुद्धा तोंड असं काढून टाकायचं आहे. आता परत असे अजून चार घेऊन असे कट करायचे आहेत. भेंडी धुवून अगदी सुकी करून घेतलेली आहे, म्हणजे त्यामुळं काय होतं, असं चिकटपणा भेंडीमधून येत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या भेंडी कट करून घेत आहे. आता हे ताटामध्ये ओतून घेतलेली आहे एका डिशमध्ये. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल ओतलेला आहे. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे. आणि तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेत आहे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कट केलेल्या 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता मिरची तिखट आपल्याला करायची का कमी तिखट करायची आपल्यावर असतं, त्यामुळं ते ठरवू शकता तुम्ही. त्यानंतर बारीक चिरून कांदा टाकलेला आहे. एक कांदा आहे, तो अगदी बारीक चिरलेला आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता परतताना कांदा अगदीच लाल करायचा नाही, थोडासा असा कच्चा पण जाऊन द्यायचा. आता चांगलं 2 मिनटं परतला की त्यामध्ये बारीक असा एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि तोही परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. आणि पाव चमचा अगदी हळद टाकलेली आहे आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आता या भेंडीला जास्त मसाला टाकायचा नाही. अगदी साध्या पद्धतीने भेंडीसुद्धा खूप छान होती. आता ही भेंडी आपण डब्यासुद्धा देऊ शकतो, मुलांना देऊ शकतो किंवा ऑफिसला पण देऊ शकतो. आता हे मस्तपैकी आता सॉफ्ट झालेले आहे. आता आपण बारीक केलेली भेंडी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता सगळी भेंडी पॅनमध्ये टाकून घेत आहे. आता ह्या भेंडीला जास्त चिकटपणा नाही. आता त्यानंतर चांगली परतून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने 1-2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची. आणि गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आता आणि त्याच्यावर झाकण लावून भेंडी शिजेपर्यंत 5 मिनटं ठेवायचं, कारण भेंडी लगेच शिजत असते. आता झालेले आहेत 5-6 मिनटं. भेंडी बघा किती छानपैकी शिजलेली आहे आणि अगदी गाळ पण नाही करायची खूप. हे बघा, अगदी मस्त झालेली आहे आपल्याला भेंडी. आता ही भेंडी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता. आता आपण सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेत आहे.
तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.